कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक तिसरं पर्व आपण बघतायत। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूया मॅच कडे। गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय रियांश, एक अप्रतिम गोलंदाज म्हणून रियांशला आपण बघतोय। व्हेरी फास्ट बॉल वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर बॅट ने खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय। चेंडू सरळ जातोय, तो कव्हर पॉइंट रिझर्व मधनं आलाय, चौकार। रितेश आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट करताना पुढचा चेंडू राईट मोर द विकेट आणि इथे कॉट बँकच्या रूपानं मोठा आदरा। रितेश बॅक टू द पॅव्हिलियन, मोठा मासा गळाला लागताना एका ठिकाणी एन्जॉय आणि दुसऱ्या ठिकाणी आपण टेन्शनचा माहोल बघतोय। एसटीचे दाराशी येईन गोई तुझे दाराशी, दाराशी येईन आई तुझे दाराशी, दाराशी येईन गोई तुझे दाराशी, दाराशी येईन आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन आई माझं। थँक्यू न्यूमॅन। तुषार मैदानाच्या आतमध्ये लवकर यायला लागते। रियांश मात्र ब्रेक थ्रू देताना पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये चौकार आणि त्यानंतर विकेट। एक जबरदस्त माहोल, एक बेहतरीन कशमकश मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय। दोन्ही दिग्गज संघ आहेत आणि दोन्ही संघाच्या उणीवा, त्यांच्या प्लस पॉइंट दोन्ही संघाच्या खेळाडूंना माहिती आहे। एक पाऊल पुढे जो विचार करेल तो मॅच मात्र आपल्या फेवरला घेऊन जाईल। इथे तुषार दाखल झालाय, स्ट्रायकिंग कडे आपण बघतोय आणि रियांश त्याला एक उपलब्धी मिळालेली आहे, ज्याने एक ब्रेक थ्रू दिलाय। तोच यशस्वी गोलंदाज पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर राईट मोर द विकेटचा मारा करताना यावेळेला मिस टाइम शॉट, परंतु इनफिल्डच्या तो माय गॉड एक अप्रतिम असा झेल। असं वाटलं होतं की यावेळेला झेल घेता येणार नाही, रिव्हर्स पद्धतीने हा झेल घेतला गेलाय आणि इथे मात्र मंगलमूर्ती विराथन संघाचं टेन्शन वाढवणारा झेल म्हणायला लागेल। एसटीचे गावदेवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली गावदेवी। न्यूमॅन प्रथमेश बंटी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। बॅक टू बॅक 2 विकेट, ऑन हॅट्रिक चेंडू असेल विकेट साठी या ठिकाणी। एका बाजूने नॉन स्ट्रायकिंग कडे प्रणय मात्र आहे आणि दुसऱ्या बाजूने मात्र रितेश आणि तुषार तंबूच्या आसराला परतलेले आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये। इथे मात्र जबरदस्त वार बघायला मिळतो। रियांच्या गोलंदाजी मधली कन्सिस्टन्सी थोडीशी डोकीदुखी होताना विराथन संघाची। डॉट बॉल, आणखीन एक दर्जेदार जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय। मागच्या वर्षी हे दोन्ही संघ का फायनल मध्ये दाखल झालेले, कारण त्यांची जी गुणवत्ता आहे, त्यांचा जो क्लास आहे तो मात्र इथे स्पष्ट दिसताना। पुढचा चेंडू, ओ क्या कहने इस गेंद के, क्लास बॉल, जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय। पहिल्या चेंडूवरती रितेशचा बोलबाला आणि नंतरच्या 4 चेंडूवरती रियांची कन्सिस्टन्सी, ग्रेट बॉलिंग, ग्रेट एक्युरेसी, ग्रेट अनुशासन रियांच्या बाबतीमध्ये बघायला मिळते। पुढचा चेंडू, ते मात्र थोडासा जास्त फोर्स लावण्याचा प्रयत्न आहे, ऑप्शनच्या भरपूर बाहेर। स्वैर चेंडूचे संकेत 100च्या रूपानं स्कोर कार्ड 5 वर स्थिरावले गेले। जबरदस्त माहोल निर्माण केला रियांशनं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये। मात्र या मॅच मध्ये आपली पकड बनवण्याचा एक जबरदस्त प्रयत्न। बंटी यावेळेला मात्र ऑन फायर होताना, मिड विकेटला क्लिअर करताना प्रथमेश नावाचा ब्रँडेड बिग ब्लास्ट U6। जवळ येऊन काय म्हणाली, ए संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय, संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय, संकटात घाबरायचं नाही, मी उभी
उभी तुझ्या पाठीशी हाय, संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. थँक्यू. कॅन्डी सुंदर सुंदर सॉन्ग लावतायत. कठिन समय में कभी भी डरने का नहीं. कहते कठिन समय वो बुरा समय वो तिजोरी होती है जहां पर आपको सफलता के हथियार मिलते हैं दोस्तों. इसलिए उस वक्त की आप अगर सही इस्तेमाल करते तो आप ज्यादा सफल होते हो. क्या फिनिश किया इस समय प्रथमेश ने. और की समाप्ति हुई स्कोर कार्ड के ऊपर नजर आए 11 रन 2 विकेटों के नुकसान पर. अब गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन देखने को मिलेगा और बुलाएंगे आकाश को गेंदबाजी में. आकाश गावड़ ये भी फ्रंटलाइन गेंदबाजों में एक बेहतरीन गेंदबाज माने जाते हैं. लेकिन सामने है प्रणय. प्रणय की आकाश की बात करेंगे. फील्डिंग में क्या लाजवाब कैच को उन्होंने लिया था और एक बेहतरीन फील्डर होने का जो प्रमाण उन्होंने पेश किया था. अभी इस समय गेंदबाजी की बड़ी जिम्मेदारी सामने प्रणय है. प्रणय भी एक युवा बल्लेबाज माने जाते, हार्ड हिटर माने जाते. देखना है किस तरह से बल्लेबाजी करेंगे यहां पर. आते ही प्रणय मिस टाइम शॉट, बॉल इन द एयर, यस नो टेकन. प्रणय ने यहां पर जल्दबाजी की है. पहला बॉल खेल रहे थे, बड़ी शॉट में तब्दील करना चाहते थे, मिस टाइम शॉट खेल बैठे और तीसरी बड़ी विकेट इस समय डगआउट की तरफ जाते हुए. थोड़ा सा टेंशन का माहौल इस समय मंगलमूर्ति विराथन के ख्यामे में और सेलिब्रेशन इस समय नजर आता हुआ डिंग डोंग टेबी खोडावे के पास. पाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. सन्मान शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वातावरण पूर्णतः आपल्या बाजूने फिरवण्याचा डिंग डोंग टेंबी खोडाव्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये त्याला यश संपादन झालंय. परंतु दुसरं षटक आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय शैलेश, ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे या मॅचला आपल्या बाजूने फिरवण्याची. तोच शैलेश मैदानाच्या आतमध्ये. कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला. चिंता त्याची बघणाऱ्याला, लढणाऱ्याला नाही. लढणाऱ्याने फक्त लढत राहावं. आणि आल्या शैलेश, मी मगाशी म्हटलं होतं हा फलंदाज आहे, हा मॅच आपल्या बाजूने फिरवण्यासाठी सक्षम आहे. फेकलाय चेंडूला सरळ मिड विकेटच्या वरनं. शैलेश नावाचा ब्रँडेड षटकार. आई गावदेवी अण्णे गावाची तू, साऱ्या भक्तांचे हाकेला धावते. थँक्यू. रोहिदाजी पाटील साहेब, टायगर स्पोर्टचे सर्वे सर्वा सन्माननीय रोहिदास पाटील सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आणि येतो इथे चौकार. जबरदस्त बॅटिंग करताना शैलेश, षटकारानंतर चौकार आलाय. धावा स्कोर कार्ड वरती 21. 3 धक्के दिलेले आहेत. तुषार, प्रणय, रितेश ची टॉप क्लास बॅटिंग आहे, ती मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेली आहे. परंतु जसं आपण म्हणतोय की त्रिशिका इलेव्हन मंगलमूर्तीचं नाव जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो, डीप बॅटिंग लाईन त्यांच्याकडे, त्याच्यामुळे मॅच टफ फाईट होईल इज नो डाऊट. पुढचा चेंडू इथे मात्र सफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड द विकेट, इट्स अ डॉट बॉल. भन्नाट वेगाने आकाश गोलंदाजी करताय. षटकार आलाय, चौकार आलाय. परंतु मी मात्र रियानच्या पावलावरती पाऊल ठेवेन आणि डिंगडॉंगनं दिलेली मला संधी मी मात्र यशामध्ये परिवर्तन करेन. गतीला परिवर्तन फसवलं गेलंय आणि आकाशनं मात्र शैलेश सारख्या खतरनाक डेंजरस बॅट्समनला सुद्धा माघारी पाठवलेले आहे. विकेट गिरतावा, म्युझिक प्ले होतावा. त्यांचे गो नवसाला पावते. ध्यान तुझा गो भक्तांवरी, तुझा खुशीनं मानपण करी. ध्यान तुझा गो भक्तांवरी, तुझा खुशीनं मानपण करी. आई संकटी धावते. आई गावदेवी अण्णे गावाची तू, साऱ्या भक्तांचे हाकेला धावते. येतनारी तुझे साध घालायाचे सदा त्यांचे. थँक्यू. सुंदर सॉन्ग. आणि आडनेगाव म्हटल्यानंतर प्रमोदजी शेडगे सरांचा चेहरा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतोय. एक समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव. दरम्यान न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यश किनी दाखल झालेले आहेत.
अनिल किणी यांचे सुपुत्र आहेत. थोडंसं टेन्शनचं माहोल आहे. एका बाजूने प्रथमेश बंटी आणि त्यांच्या समवेत यश दाखल होताना इथे वार पलटवार बघायला मिळतात. कधी षटकार चौकार तर कधी मात्र विकेटची मेजवानी आहे. आणि हेच द्वंद्व आहे या दोन्ही संघामधलं. हेच खरं बॅटल आहे. ओ इथे मात्र ऑन टूस खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे परंतु इनफिल्डच्या थोडासा बाहेर आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला फील्ड केला जाईल. तद्वर मिळताय तिथे 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 23 वर स्थिरावली गेले. 11.50च्या सरासरीने पॉवर प्ले मध्ये बघायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 रन. हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्या कारणाला योगा. प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव. हे प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत. थँक्यू न्यूमॅन. रियान्श येतोय पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. जबरदस्त बॅटल बघायला मिळते. संघ जेव्हा जिंकतो जेव्हा तुमची युनिटी चांगली असते, तुम्ही सांघिकपणे आपलं योग्य योगदान देत असता, तेव्हा तुम्ही मॅच विनर होत असतात आणि सातत्याने विजयश्री तुमच्याकडे येते. म्हणून गरज असते ती टीम वर्कची आणि इथे गरज आहे. एका बाजूने डिंगडॉंग टेंबी खोडावे संघाला गोलंदाजी मधला क्लास आणि त्रिशिका 11 ला फलंदाजीचा क्लास. इथे मात्र येत आहेत 4 धावा लेग बायच्या रूपानं. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 27 वरती. चौकार आलाय. डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्डवर्क. हार्डवर्कवर जास्त विश्वास ठेवा तर मात्र जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. इथे बघायचंय की कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. रियान्श पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली या गोलंदाजानं. तोच प्रथमेशच्या अगेन्स्ट आलाय. इथे डाऊन द लेग स्टंप. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं 28 वर स्कोर कार्ड पुढे जाताना आपण बघायला मिळते. सातत्य तुम्हाला दाखवावं लागेल. इज टू नेव्हर गिव्ह अप बिकॉज वन डे यू विल सक्सीड. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. पुढचा चेंडू. आणखीन एक स्लोवर वन. क्या बात है रियान्स. जबरदस्त गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा एक सुंदर दृश्य मैदानाच्या आतमध्ये रियान्श दाखवतायत. काबिले तारीफ, अद्भुत गोलंदाजी बघायला मिळते रियान्श कडनं. पुढचा चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू आहे. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट. प्रोटेक्शन खूप चांगला आहे. कव्हर खूप चांगला आहे. लेग बायच्या रूपानं सिंगल कंप्लीट होते आणि धावा बघायला मिळतात 29. जबरदस्त बॅटल, वार पलटवार, कन्सिस्टन्सी आणि सुंदर बॅटिंगचं प्रात्यक्षिक. खऱ्या अर्थाने या मॅचचा क्लास वाढवताना कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ तिसरं पर्व बाप्पा मोरया चषक एका उंचीवर घेऊन जाताना दोन्ही दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुढचा चेंडू. ओ याही वेळेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. कव्हर्सला एक्झिक्यूट करताना सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना एक चांगली टफ फाईट. प्रत्येक शिखरावरती तुम्हाला माणिक रत्न मिळणार नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये तुम्हाला मोती मिळणार नाहीत आणि प्रत्येक जंगलामध्ये तुम्हाला चंदनाची झाडं मिळणार नाहीत. तसंच प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट मिळणार नाही. ते फक्त मिळेल तुम्हाला बाप्पा मोरया चषकाच्या अप्रतिम नियोजनामध्ये. पुढच्या मॅचचा कॉल असेल जय हनुमान मायको विपक्ष अमरदीप जलसार. आपला फॉर्म इथून घेऊन जा, फिलअप करा, आमच्यापर्यंत पोहोचवा. बोट टीम कॅप्टन टॉसच्या दृष्टीने तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण करतोय टॉस. धावा स्कोर कार्ड वरती 30. पुढचा चेंडू. ओ हुकची संधी होती. शॉर्ट बॉल होता. बॅक ऑफ द गुड लेन होता. थोडंसं वेगानं प्रथमेश मात्र आला. लेग बायच्या रूपानं सिंगल कंप्लीट झालंय आणि धावसंख्या बघायला मिळते ती 31. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या रियान्शनं आणि या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे धावा खर्च करतायत 8. परंतु सुंदर गोलंदाजी. मॅच मध्ये थोडंसं प्रेशर वाढते. ऐकू एक रिफ्रेश सॉन्ग.
ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी, ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. असं वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लय भारी, अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग हाय लय भारी, असा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लय भारी. थँक्यू. न्यूमॅन पार्थ गावड आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 3 षटक संपल्यात. धावा स्कोर कार्ड वरती 31 आणि पार्थकडे जिम्मेदारी दिली. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. इथे धावा बनवण्याची मोठी जिम्मेदारीने एका बाजूला धावा वाचवण्यासाठी कशमकश. मॅच मधला रोमांच या 2 षटकामध्ये उंच शिखरावरती घेऊन जाण्याची जिम्मेदारी एका बाजूने प्रथमेशकडे आणि दुसऱ्या बाजूने पार्थ गावडकडे. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. समोर प्रथमेश ज्याच्या बॅटमधनं आपण एक सुंदर षटकार बघितलाय. ही वेळेला मात्र OUT आउट, फलंदाज बाद होताना एसटीचे. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय, रॉकी ग्रुपचं नाव. तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय, रॉकी ग्रुपचं नाव. न्यूमॅन सुमित कारभारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे मात्र आपला क्लास दाखवावा लागेल. संघ अडचणीत असताना सुमितला धावांचं योगदान द्यावं लागेल आणि दुसऱ्या बाजूने पार्थला मात्र रियांश आणि आकाशच्या पावलावरती पाऊल ठेवत कंजूसी गोलंदाजी करावी लागेल. बघूया, जबरदस्त माहोल मॅच मध्ये बघायला मिळेल. एका बाजूने पार्थ आणि सुमित मधलं बॅटल. जबरदस्त मॅच, हृदयाचे ठोके, कुतूहलाचं साम्राज्य, मनामध्ये धगधग, परंतु आपला क्लास दाखवण्यासाठी एक मोठी संधी आहे, बिग अपॉर्च्युनिटी आहे. आणखीन एक स्लोअर वन चेंडू हाताळला गेलाय. चेंडूला एक्झिक्यूट करताना एक्स्ट्रा कव्हर्सला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा अटेम आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 33 वरती धावसंख्या पोहोचलंय. थोडंसं टेन्शन आहे विराथनकडे. गमो की रात आई है तो भाई खुशियों की सुबह भी होगी, माना रूठी बैठी है किस्मत पर एक दिन सुलह भी होगी. तुम्हाला मात्र प्रयत्न करावे लागतील. पुढचा चेंडू. सुमित मिस टाइम शॉट खेळतायत आणि सुमित सुद्धा या ठिकाणी बॅक टू द पवेलियन कडे जाताना आउट, फलंदाज बाद. मोठा आदरा बसताना विकेट क्रमांक 6. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी, यो न्यूमॅन प्रसाद येतोय. त्रिशिका 11 मंगलमूर्ती संघाची नयनची थोडीशी उणीव या ठिकाणी जाणवते त्यांना. कारण एक लढवय्या प्लेअर म्हणून त्याला ओळखलं जाते, मॅच फिनिशर म्हणून त्याचं मोठं नाव आहे आणि आज तो संघामध्ये नसताना थोडीशी उणीव जाणवते. गुड शॉट. आल्या आल्या प्रसाद साथ देतोय आपल्या संघाला आणि फेकून देतोय लॉंग ऑनच्या वरनं. प्रसाद नावाचा ह्यूज ब्रँडेड बिग ब्लास्ट षटकार. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी, असा डेंजर हाय बॅट्समन. जय हनुमान मायकोप संघ अमरदीप जलसार टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. आपलं किट टी शर्ट इथून घेऊन जायचे दोन्ही संघांना. जय हनुमान मायकोप आणि अमरदीप जलसार टॉसच्या दृष्टीने तुम्हाला कॉल आहे.
एवढा चांगला चेंडू आहे, वेगवान मारा बघायला मिळतोय पार्थ कडनं. स्कोर मात्र 39 वर थांबला गेलाय. स्टे ऑन, लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचा चेंडू या षटकातील. फलंदाज प्रसादच्या बॅटमधनं षटकार आलाय. पुढचा चेंडू. ही वेळेला मात्र डॉट बॉल. 4 षटकं कंप्लीट झाल्यात. 39 धावा. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि कमीत कमीत 15-16 धावा. एक चांगलं बॅटल होऊ शकतं. एक चांगली मैच बघायला मिळू शकते. इंटरटेनमेंट मैदान के कोने कोने में जर्रे जर्रे पर नजर आ सकता है अगर रन्स बनेंगे आखिरी ओवर में. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती कुठल्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. तोपर्यंत चेहनमान मायखोप संघ आणि अमरदीप जळसार संघाचे संघनायक या आपली टी शर्ट इथून घेऊन जायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आले असतील. प्लीज टॉसच्या दृष्टीने हा आपल्याला ऑफिशियल कॉल आहे. थोडंसं सहकार्य करावं ही विनंती. प्रथमेश गोलंदाजीसाठी प्राचारण केले. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये 39 धावा आहेत. इथून मात्र धावा येणं गरजेचं आहे. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन संघासाठी आणि दुसऱ्या बाजूने इथून धावा रोखणं गरजेचं आहे डिंग डॉंग टेंबी खोडाबे संघासाठी. बघूया बोलवलं या वेळेला मात्र प्रथमेशला. प्रथमेश समोर उभा आहे ज्याने प्रथम षटकार मारल्यानंतर थोडासा त्याच्या बॅटमध्ये धावांचा ओघ कमी झालाय. प्रथमेश टू प्रथमेश मॅच बघायला मिळते. मिड विकेटला चेंडू एक्झिक्यूट केला. सिंगल कंप्लीट होताना बॉलर आणि इथे मात्र सॅक्रिफाईस करतायत आपला विकेट मिस्टर प्रसाद एसटीचे. ढोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी ढोल डोलतय वाऱ्यावर. थँक यू. जय हनुमान मायखोप संघ अमरदीप जलसार. जरा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो याची नोंद घ्या आणि थोडंसं सहकार्य आम्हाला करायचंय. 39 धावा. आम्हाला वाटते 5वा किंवा 6वा कॉल असेल. पुढचा चेंडू. चांगला चेंडू पुनश प्रथमेश मात्र इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट करताय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना कव्हर पॉइंट रिजन मध्ये सिंगल आणि दुसरी दुहेरी धाव ही पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 42. 42 धावा ऑन स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी डिंगडॉंगनं जी स्टार्ट दिली, जी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे ती अद्भुत आहे. मॅरिटोरियस गेंदबाजी ज्याला म्हटलं जातं, एक स्टनिंग इनिंग ज्याला म्हटलं जातं गोलंदाजीच्या माध्यमातून ती बघायला मिळते. यावेळेला सरळ यॉर्कर पद्धतीचा चेंडू मिड ऑफ रिजनला एक्झिक्यूट करण्यासाठी मजबूर केलं गेलं. सिंगल कंप्लीट झाली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचले ती 43 रन. 43 धावा. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शेष. लास्ट 3 टू गो. चांगली कामगिरी प्रथमेश कडनं बघायला मिळते. चौथा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. आणखीन एक गतीला परिवर्तन करणार चेंडू. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. विकेट गॉन. थँक यू न्यूमान. आकाश येत आहे. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रथमेशने काय गोलंदाजी केले. स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये काय क्लास दाखवलेला आहे. ओपनिंग टीमच्या फलंदाजांना जबरदस्त रीड करत प्रत्येक चेंडू हा त्याच्या रडारपासून दूर ठेवला गेलाय. व्हेरिएशन परफेक्ट बघायला मिळते. लेंथ लाईन जबरदस्त मेंटेन केली गेली आहे
आणि एक्युरेसीचं एक उत्तम उदाहरण पेश करत डिंगडॉंग संघानं आपला गोलंदाजीचा जो क्लास उंचावत नेलाय त्याची प्रशंसा होणं गरजेचं आहे. कारण त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन म्हटल्यानंतर डीप बॅटिंग लाईन आहे, परंतु त्याही बॅटिंग लाईनला पूर्णतः थांबवले गेले, जखडून ठेवले गेले. त्याचं पूर्ण श्रेय प्रामुख्याने मी रियांशला देईन, आकाशला देईन, पार्थला देईन आणि त्यानंतर प्रथमेशला सुद्धा देईन. अतिशय सुंदर हृदयाच्या कप्प्यात साठवणारी गोलंदाजी, ओपनिंग टीमला चिंता वाढवणारी गोलंदाजी आहे. यावेळेला बॅटला ब्रश करतोय, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, सिंगलने मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचले ती 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आम्ही विनंती करतोय पुनश्च जय हनुमान मायकोप आणि अमरदीप जलसा टॉस साठी या. टी शर्ट घेण्यासाठी यायचं आणि टॉस करायचं. अजूनही जर आपण बघितलं 45 धावा बनवायच्या तुमच्याकडे 15-20 मिनिटं अजूनही शेष आहेत, परंतु टॉस हा महत्वाचा आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे रूल्स फॉलो करावे लागतील. अमरदीप जलसार संघ मायकोप संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत, मनीष भोईर. तर आम्ही अमरदीप जलसार संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉसच्या दृष्टीने टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला जलसार आणि मायकोप संघ टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करायची आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. 45 धावांचं लक्ष्य त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन किरणजी कारभारी पुरस्कृत हा संघ आपण पाहत आहेत. गेल्या वर्षात फायनलची जी मॅच झाली होती त्यावेळेला सुद्धा सिच्युएशन अशाच पद्धतीने पाहायला मिळाली होती आणि या वर्षात सुद्धा पहिलीच लढत या दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळते आणि ती सिच्युएशन पुन्हा एकदा म्हणजे हा योगच भेटीचा असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. रोहितजी पाटील टायगर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. मुख्य मंचावर मी आपणास विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एक क्रिकेट दर्दी आहेत, रॉकी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, भूपेजी पाटील. मी विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. हे सुंदर दोन व्यक्तिमत्व जे खेळताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये एक अतिशय सुंदर सामना पुन्हा एकदा थोडीस कुठेतरी आपण पाहिलं तर सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव थोडंफार सुरू आहे. जणू परफेक्ट सूर्याची कोवळ किरणं तर दिसत आहेत परंतु प्रखर किरणं अजून आलेली नाही आहेत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मेन गेट मधून जात असताना हे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आहे. ज्या पद्धतीने सुस्वागतम केलं जातं त्या द्वार जवळून आणि सरळ दोन बॅटर मंद मंद पावलांनी मैदानाच्या दिशेने जात असताना कामेश पाटील डिंगडॉंग चा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. आणि एका साईडला आपण पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने ज्याने चांगलं क्रिकेट हाताळलं गेलंय अशा प्रकारचा रॅन्श पाटील. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली प्रगती केली. टेंबी खोडावे संघाच्या सुद्धा खेळाडूने अपकमिंग जे यंग टॅलेंट आहेत एका साईडला त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन वसई विरारमध्ये येऊन सुद्धा ज्यांचा बोलबाला सातत्याने राहिलाय. यंदाच्या वर्षात बदलापूरमध्ये सुद्धा ते खेळले परंतु पराभूत झाले. कारण ज्या वेळेला तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने गुणवत्ता सिद्ध करता त्यावेळेला त्याचा अनुभव तुम्हाला दुप्पट वाढत असतो.
असं नाही आहे की मोठ्या स्पर्धा खेळून तुम्ही मोठे होतात, छोट्या स्पर्धा खेळून सुद्धा मोठे बनण्याचं स्वप्न तुमचं हे नेहमी निर्माण होतं. अतिशय सुंदर पद्धतीने सामन्याला सुरुवात होते. 45 रन्स आणि टॉस बॉक्स मध्ये जाऊया, ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक आहेत अजितजी पाटील. तर खरं साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. एका बाजूने बाप्पा मोरी आणि दुसऱ्या बाजूने अमोल 11 आहे. कॉल कोणाचा असेल? पायखूप संघ कॉल करतील चेअरमन मनीष भोईर. बाप्पा मोरी हा कॉल आणि अमोल 11 कॉल आलाय. मॅच सुरू आहे, जास्त काही विचारणार नाही काय असेल निर्णय. बेस्ट ऑफ लक मनीष भोईर आणि किरण यांना. टॉस जिंकला या ठिकाणी जलसा संघानं आणि प्रथमतः शतरक्षण स्वीकारले. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, तिथे असतील प्रमोदजी शेडगे सर. दरम्यान एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळाली. प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपण पाहतायत टॉस निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. अजितजी पाटील जे आमचे प्रतिनिधी होते. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. ही ताकद आहे प्रणय पाटीलची. अनेक फलंदाजांना ज्यांनी सळो की पळो करून सोडलाय, अशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा मानस हा नेहमी त्याचा चांगला दृष्टिकोन असतो. तुमची दृष्टिक्षेप ही नेहमीच उंच असावी, त्यासाठी करावे लागतात कष्ट, मेहनत. सरळ बॅटचा उपयोग केलाय ऑफ साईडला. फिल्डर त्या ठिकाणी शैलेश निवल ला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 या धावसंख्येवर 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. एक अतिशय सुंदर लढत आहे. प्रणय पाटील एका साईडला विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर कामेश पाटील एक धडाडीचा फलंदाज. ऑन साईडला का मी म्हटलं होतं धडाडीचा फलंदाज आहे. तडाके बंद झंझावती षटकार, झन्नाटेदार सुरुवात. व्हॉट अ शॉट. आई सत्वाची बहाडोली गावाला, आई सत्वाची बहाडोली गावाला, या जांभूळ गावाला आदिपंती तो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम चांगला चेंडू होता. प्रॉपरली ब्लॉक कॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रॉपर ब्लॉक कॉल मध्ये होता आणि या वेळेला यॉर्कर टाईपच्या चेंडूला फक्त खेळून काढलं कामेश पाटील. सातत्याचं दुसरं नाव. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या जवळजवळ आपण पाहतायत 9. पहिल्या बॉलवर 1 लगातार 2 डॉट, चौथ्या बॉलवर 1, पाचव्या बॉलवर षटकार आणि 6व्या बॉलवर 1 रन्स. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 36 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 36 रन हे सामन्याचं समीकरण. डिंगडॉंग टेंबी खुडावे या टीमला. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि तुषार किनी कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द डग आउट. फर्स्ट विकेट डाऊन. महत्वपूर्ण प्राइजलेस विकेट. कामेश पाटील. पहिला धक्का. डिंगडॉंग टेंबी खुडावे टीमला गॉन. मैदानात आज घुमतील चौकार षटकार. क्रिकेट खेळायला आज रमतील आमचे खेळाडू दमदार. अरे ठेवलाय यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. अरे ठेवलाय यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. क्या बात आहे. अप्रतिम. आपण पाहू शकता ते सॉन्ग यंगस्टार माकणे लवकरच कमिंग सून. 29 जानेवारी ते जवळजवळ 2 फेब्रुवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम 2025 मध्ये येत आहे. मंगलदाजी घरत आणि त्यांची संपूर्ण टीम 42 जणांचं लेजंड ऑफ क्रिकेट. एक स्वप्न होतं की आपण एक मोठी मॅच राबवावी जेणेकरून यंगस्टार माकणे ही टीम सगळ्यांसमोर स्पष्टपणे खेळताना दिसेल आणि त्यांना बॅकबोन मिळतील. हे 42 जणांचा समूह पाहायला मिळतो. या 42 जणांना मानाचा मुजरा.
ऑफ साईडला खूप छान पद्धतीने फटका तर आहे विकास पाटीलच्या बॅटमधून. इनफिल्डच्या वरून खेळलं गेलं. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 11 या धावसंख्येवर. सुमितला आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीने ज्या पद्धतीने चांगलं क्रिकेट हे सातत्याने खेळलं जातं या अपकमिंग यंग टॅलेंट कडून. आज नयनची थोडीशी कुठेतरी कमी भासली गेली. ऑन साइडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खूप चांगला फटका तर आहे जमिनीलगत. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फेकी होते. प्रणय पाटील पुढे सरसावत असताना एक हरवणारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल आतापर्यंत हाताळलेत रितेश किनीने. बबलू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साइडला फटका तर छान आहे. फिल्डर आहेत. व्हॉट अ कॅच. प्रसाद कोणतीही मिस्टेक करत नाहीये. यश त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यश किनी व्हॉट अ कॅच. एक्सलंट फिल्डिंग. रियांश पाटीलला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. 45 धावांचा पाठलाग करताना 12 वर 2 धक्के. 12 ला 2. सतुबाई माऊलीचा आशीर्वाद दादाला चांगलाच लाभ व्हायला. सतुबाई देवीचा आशीर्वाद दादाला चांगलाच लाभ व्हायला. आई लावलंय गाजला भाई मला सोन्यानं सजला. रॉकी दादा यांना विनंती करेन. आयोजकांची विनंती आहे की आपण व्यासपीठावर ही मॅच संपल्यानंतर ते उपस्थित राहतील असं रोहिदाजी पाटील यावेळेला दर्शवत आहेत. अगदी कोपऱ्यातून मॅच पाहताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. आशिष किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहतायत. कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन नियोजन बाप्पा मोरिया चषक. फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. आता इथून धनंजय आणि विकास डावाला स्वतःला संघाला सावरतील का. कारण थोडस संकट जरूर यावेळेला पाहायला मिळत आहेत. संघर्ष हा काळ आपल्या आयुष्यात सगळ्यात बेस्ट असतो. कारण आयुष्यात सर्वोत्तम करण्यासाठी इथे क्षमता तुम्हाला पणाला लावावी लागते आणि तेच मात्र यावेळेला दर्शवून दिले गेले ते रितेश किनीने. जरी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत 4 धावा देऊन 2 महत्वपूर्ण सफलता मिळवल्या. म्हणजे विकेट टेकर गोलंदाज मी आहे. बोटांतील जादू त्याने दर्शवून दिली गेली. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 32 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 32 रन हे सामन्याचं समीकरण. पहा कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. जेव्हा एखादा दोन्ही संघ स्ट्रॉंग असतात त्यावेळेला एक वीक झोन आणि स्ट्रॉंग झोन जो असतो तो खूप प्लस पॉइंट असतात. मायनस आणि प्लस हे 2 पॉइंट जर आपण नोट केले तर कधी कधी आपण पाहतो की त्या सामन्यामध्ये चुरस निर्माण होते. कधी एका साईडला चांगल्या संघाची बॅटिंग चांगली होते तर कधी गोलंदाजी खराब होते एका संघाची. तर एका संघाची गोलंदाजी बेस्ट होते तर फलंदाजी खराब होताना पाहायला मिळते. हे क्रिकेटमधील चढ उतार मायनस प्लस पॉइंट आहेत. हे जाणून घेणं क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. उलटाच बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहतायत थोडंसं खोलवर चेंडू होता. परफेक्ट यॉर्करचा मारा जरूर केला गेला. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 14 धावसंख्येवर. सिंगल डबलला महत्त्व दिलंय दोन्ही फलंदाजांनी आणि सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक म्हणून ओळखलं जातं. या बेसिकला तुम्हाला विसरून चालत नाही. षटकार चौकार प्रत्येक बॉलवर तर येणार नाही म्हणून लाईफ लाईन संजीवनी क्रिकेटची म्हणून ओळखले गेले ती सिंगल डबलला महत्त्व दिलं गेलंय. क्लीन बोल्ट सुपर डिलिव्हरी प्रणय पाटील या वेळेला आपण पाहू शकतायत. आनंदाचं वातावरण. विकास झकास कामगिरी करता आली नाही. दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज बाद. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. सफाळे
पॉवरफुल सफाळ शहरचा बेवाडी चषक लय पॉवरफुल. सर्व कमिंग सून स्पर्धा आहेत आणि त्यामध्ये डीजेची मागणी ही कुंदन घरत यांची जोरदार पाहायला मिळते. कारण क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट त्यांनी बाळगले गेले. ॲडजस्टमेंट हा शब्द सुद्धा डिक्शनरीमध्ये खूप महत्त्वपूर्ण सांगून जातो, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. इथे जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 14 रन्स झालेले आहेत आणि इथे नामुष्की उडवले गेले. मधली फळी सुद्धा कोलॅप्स होत असताना आपण पाहू शकाल, कोसळले गेले खऱ्या अर्थानं. आता टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेत, मिडल ऑर्डरचे फलंदाज बाद झालेत. इथून पुन्हा एकदा आपण पाहू शकताय झेल होऊ शकेल. सुमित कारभारी कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. काय त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराटन टीमने कमबॅक केलंय. प्रणय पाटील, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट बॉलिंग, ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा कृती प्रणय पाटीलची अप्रतिम पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग. फलंदाज आल्या पावली परत. सत्यवान गॉन. अरे म्हणतो एकत मॅटर केलाय पुण्यात साहेब नाफ करा गुन्ह्यात. प्रणय पाटील इज ऑन अ हॅट्रिक. कालच्या दिवसात 2 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या. सिद्धार्थची हॅट्रिक आपण पाहू शकलात. एका साईडला त्याच्या अगेन्स्ट अजून सुद्धा एक हॅट्रिक साध्य करण्याचा मान आपण पाहिला तर एडवन टीमचा जो गोलंदाज आपण पाहू शकला होता. या वेळेला अप्रतिम काय फटका खेळला. इनसाइड आउटचा फटका. राहुल पाटील पुढे सरसावत असताना या वेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस होते. राहुल पाटीलने पाठीमागे वळून पाहिलं होतं. ज्यावेळेला राहुल पाटील येतो ना त्यावेळेला मंदार गरुडे सरांची आठवण येईल अशा प्रकारची त्याची चालण्याची स्टाईल पाहायला मिळते. परंतु तुलना करू शकत नाही. ज्या पद्धतीने तो बॅट फिरवण्याची शैली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु मंदार गरुडे सर लेजंड ऑफ क्रिकेट राहिले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. बॉल फेकून झाले ते 4. सिंगल डबलला महत्व दिलं जाईल का. प्रणय पाटील काय बॉलिंग परफॉर्मन्स राहिलाय. यावेळेला कट केला जातोय. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फिल्डर आहेत. आकाश पुढे सरसावले गेले होते. चांगली फिल्डिंग झाली. जरी 1 धाव पासून वंचित राहिले, जर तिथे कदाचित थोडीफार मिस्टेक केली असती तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला असता. संघाची धावसंख्या 17 रन्स. अशा वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाला धीर देणं फार गरजेची गोष्ट असते. 17. अप्रतिम चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून खेळण्याचा जरूर विचार विनिमय केला होता. प्रणय पाटीलचं एक सफल षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या, परंतु दुसऱ्या षटकात मी चांगली गोलंदाजी करेन कारण आम्ही कधीही हार मानणार नाही हे प्रत्येक खेळाडूच्या रक्तामध्ये लिहून ठेवले गेले. अर्थातच नेव्हर गिव्ह अप. संघाची धावसंख्या 17. आता लक्षात असू द्या 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 28 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते, परंतु वेळ जास्तीत जास्त दौडू नका कारण अंधाराचं साम्राज्य 5:45 वाजता जरूर पसरतं आणि त्यामुळे कोणत्याही संघाला त्याचा तोटा होता कामा नये. कारण एक मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपण खेळत आहेत, तर टाइम बचत करा. तत्पूर्वी ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावरणी आपलाच जोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचं एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूचं एक शॉट वन्स मोर. चला मायकूप टीमचा कॅप्टन आपण प्लेइंग 11ची लिस्ट जी आहे ती आपण जमा करायची आहे आणि त्याचप्रमाणे अमरदीप जलसार या टीमला सुद्धा मी विनंती करेन.
आपण पाहत आहेत 12 बॉल 28 रनची आवश्यकता आहे. कालपासून या दिमागदार क्रिकेटच्या सोहळ्याला सुरुवात झाली. 12 बॉल 28ची आता मात्र गरज आपल्याला पाहायला मिळते. एक सामना रफ अँड टफ. कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहत आहेत. मानवाच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला शांती देण्यासाठी एक प्रार्थना केली जाते, ते म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ती भावपूर्ण श्रद्धांजली कालच्या दिवसात आपण वाहिली गेली होती. यावेळेला आपण पाहत आहेत तुमच्या खूपच बाहेर होता आशुतोष व्यवहारे यांनी व्हाईट बॉलचा इशारा देत. शेखर किनी आमचे खूप चांगले गुणलेखक आहेत, जवळजवळ 3 पेनांचा उपयोग करतायत, 3 कलमांचा उपयोग करतायत आणि सुस्पष्ट ज्या पद्धतीने स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं, खूप चांगल्या पद्धतीने कॉलम आखतायत. यावेळेला राहुल पाटील दर्शवतोय टायगर अभी जिंदा है. क्या बात है, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव, व्हाट अ शॉट. 6 धावा. राहुल भाई करतय नवाना बिंदास लाखात बक्षीस लावा. थँक्यू कॅन्डी, क्या बात आहे. याला म्हणतात टायमिंग. नावाप्रमाणे राहुल 21 रनची आवश्यकता. यावेळेला बॅटची एजंट टेकन, हलकीशी एज होती आणि इथून राहुल पाटीलला परतावं लागेल. षटकार मारण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु सुमित कारभारीचं यावेळेला कौतुक करेन. न डगमगता, न भयभीत होताना मी चांगली गोलंदाजी करेन, कारण मला आता माझ्या संघाला धावून येण्याची गरज आहे. जरी षटकाराला थोडंसं प्रेशर होतं, परंतु इथून चांगली गोलंदाजी करण्याचा माझा मानस आहे हे दर्शवत असताना आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 21. दहा बॉल आणि 21 रन्स हे सामन्याचं समीकरण. समीरजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 10 बॉल 21 रन. अनिल पाटील यांच्याकडून आपण पाहताय जिमी कॉर्नर, चायनीज कॉर्नर यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं, परंतु इथून व्हाईट बॉल आलाय म्हणजे अजून सुद्धा संधी आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. आता उर्वरित 10 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतायत. मिस्टर सुमित कारभारी आपल्या गोलंदाजी मार्कवर. खूप चांगला चेंडू. ह्या वेळेला आकाशला आज संधी आहे. इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड या खेळाडूला मिळालाय. तिथून त्याला एनर्जी खूप मिळाली, ऊर्जा संचारली त्याच्या अंगीकृत. आणि क्रिकेटमध्ये याच गोष्टी जेव्हा अवॉर्ड तुम्हाला मिळतात त्यावेळेला एक तुम्हाला ऊर्जेचा एक जरूर मंत्र मिळतो. बॅटची एज अँड टेकन, कॉट बॅटच्या माध्यमातून फलंदाज बाद होत आहेत. विकेट किपर कोणतीही चूक करत नाहीये. पंकज कारभारी, व्हॉट अ विकेट किपिंग, गुड विकेट कीपर. फलंदाज बाद, गॉन. संघाची धावसंख्या 25. बॉल फेकून झाले ते 4. येणारे बॉल आहेत 8. 8 बॉल मध्ये 20 रन. सामना बॅलन्सिंग. उमेश गावड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबलला महत्व दिलं गेलंय. हा ना करता करता आकाश त्या ठिकाणी जरूर आले. इथे फेकाफेकी होत असताना कंट्रोल नव्हतं फेकीवर. शैलेश निवल त्या ठिकाणी पुढे सरसावले. थोडासा खांद्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला. जोरकस फेकी केली गेली होती. आणि इथून जर आपण पाहिलं तर 3 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 28. डिंगडॉंग टेंबी खोडावे या टीमची आपल्याला पाहायला मिळते. कमिंग सून विटी लाईनचा वर्ल्ड कप. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक लोकप्रिय, तुम्हा सर्वांना आवडणारी स्पर्धा येते 4 जानेवारी ते 12 जानेवारी 2025.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल फेकून झालेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साइडला खेळला गेलाय. धनंजयचा हा फटका जरूर चांगला आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. प्रणय पाटील पुढे सरसावले गेले होते आणि पाहता पाहता इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता उर्वरित बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता डिंगडॉंग टेंबी खोडावे या टीमला. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा पाटील नेटवर्क या चॅनेलवर. बाप्पा मोरया चषक 2024. खोडावे गाव सफाला. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. बोलबाला टेंबी खोडावे गाव सफाला. समदे गावान लय बोलबाला. कोणी बी आला सात हाय त्याला. सारा दुबियो हाय दिलवाला. बघ्यांची गर्दीन मैदान भरायचा. रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान गल्ला करायचा. रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान गल्ला करायचा. रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावात कल्ला करायचा. रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावात कल्ला करायचा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 15. एक अतिशय सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया विठ्ठलवाडी ग्रुप आयोजित आपण पाहत आहेत बाप्पा मोरया चषक 2024 हे शानदार आयोजन. 6 बॉल आणि 15 रन. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळण्यास मिळेल. म्हणजे दोन्ही संघांना समान न्याय मिळेल. कल्पेश पाटील खूप अतिशय चांगली मेहनत. 5 दिवस सातत्याने आपण पाहत आहेत या खेळपट्टीवर. ज्या पद्धतीने खेळपट्टी बनवली गेली, जवळजवळ 14 ते 15 जणांचा ग्रुप. सगळे अपकमिंग यंग टॅलेंट. एक्सपिरियन्स कोणी नाहीये, परंतु आम्ही चांगली खेळपट्टी बनवू शकतो ही आमच्यामध्ये क्षमता आहे, ही ताकद आहे. ही खेळपट्टी बनवण्यासाठी खूप चांगली मेहनत त्यांनी सुद्धा घेतली. तर सिनियर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, वैभवजी गरज असतील, प्रफुलजी गरज, नवज्योतजी किनी, संदीपजी किनी, मनोज पाटील एक ॲज अ ऑलराऊंडर परफेक्ट पाहायला मिळतो. यावेळेला काय फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सुपर टायमिंग, इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. उमेश गावड इज ऑन अ फायर. जर विकेट हॅट्रिक साध्य करतायत तर जिम्मी चायनीज कॉर्नर अनिलजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. शफल होऊन करण्याचा प्रयत्न जरूर केला. कदाचित यष्ट्यांच्या जवळून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना अगदी किंचित 1 सेंटीमीटर. मात्र यावेळेला आपण पाहू शकाल एवढं वाचलं गेलं. स्टंप. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रथमेश 4 बॉल 11ची आवश्यकता आहे. 10 रन्स आल्या तर सुपर ओव्हर. इथून टॅप केला जातोय. जरूर आकाश बॅकअप साठी आहेत. लॉंग स्टॉप रिझनला एकदा वर्जित केली जाते. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35. एका साईडला आपण पाहतायत विराथनकर या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे काही जण आपल्याला पाहायला मिळत आहेत उपस्थित झाले, तर काही जण स्मार्ट टीव्ही आणि चालता बोलता स्मार्ट मोबाईलवर या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण पाहू शकतायत पाहत असतील. लक्ष केंद्रित झाले तर टेंबी खोडावेकर हे सुद्धा आपण पाहू शकतायत की या मॅचचा आनंद मन मुराद घेत आहेत. 35 रन. 3 बॉल 10. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळतोय. आता इथून 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 9 रनची आवश्यकता. हा महत्वपूर्ण चेंडू असेल. इथून एक मोठा फटका आला तर शेवटच्या बॉलवर ट्विस्ट निर्माण होईल. काय मॅच रंगले या वेळेला. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. उमेश गावडने आतापर्यंत त्याची कलात्मक फलंदाजी दाखवले, कारण त्याच्या बॅटमधून आले 10 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल प्रथमेशचा, तो दिसतोय. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. 45 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर काय आम्ही चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि होय, या वेळेला दर्शवत असताना आपण पाहू शकाल
प्रणयने 2 स्पेल हाताळले, 13 रन्स 2 विकेट. रितेश किनीने जो सुपर स्पेल आपल्याला पाहायला मिळाला, 4 धाबा देऊन 2 विकेट्स मिळवल्या. सुमित कारभारी महागडा ठरला, परंतु 2 विकेट्स त्याच्या सुद्धा खात्यामध्ये पाहायला मिळाल्या. म्हणजे तिन्ही गोलंदाजांनी मिळून जबरदस्त गोलंदाजी केली. जरी प्रेशर शेवटच्या षटकामध्ये असेल प्रथमेशच्या डोक्यावर, तरी सुद्धा आपण पाहू शकतात की आम्ही चांगली गोलंदाजी करू शकतो, हा त्याचा आत्मविश्वास. अजून सुद्धा सामना समाप्त झालेला नाहीये. एक बॉल आणि विजयासाठी 9 रन्स. पुन्हा एकदा बॉलर तयार, प्रथमेश उर्फ बंटी. इथून आपण पाहिलं तर या बॉलवर जरूर खेळले गेले. रितेश पुढे सरसावतायत आणि इथून डिंगडॉंग टेंबी खुडावे टीमचं स्वप्न जरूर आपण पाहू शकाल. धुळीस मिळालं. इथून जर आपण पाहिलं तर चौकार सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे आणि यावेळेला चौकार. पंच तेच वाट बघत होते, कारण या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की सामना समाप्त शेवटच्या क्षणापर्यंत डिक्लेअर जेव्हा पंच करतील त्यावेळेला तो सामना समाप्त होतो. 5 धावा मिळाल्या, म्हणजे 3 धावेने इथे पराभूत स्वीकारावं लागलं डिंग डॉंग टेंबी खोडावे टीमला. कॉंग्रॅच्युलेशन. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन प्रेझेंट आपण पाहू शकतात. किरण कारभारी साहेबांनी मात्र हा संघ पुरस्कृत केला होता. चला लगेच आपण हँडशेक करण्यासाठी उतरा.